हक्क मला. अहो, आज काळ बदलला, माणसे बदलली, विचार बदलले, आर्थिक स्तर बदलले. कौलारू घरे जाऊन फ्लॅट्स आले, फ्लॅटचे टॉवर झाले. 1000 रुपयाला 100चा दर्जा प्राप्त झाला आणि रुपया मात्र भ्रमिष्ट झाला. फाटक्या जीन्स दुकानांमध्ये महागड्या मिळू लागल्या आणि संपूर्ण कपडे घालणारी स्त्री आज मागासलेली वाटू लागली. म्हणतात ना, पतिव्रतेच्या गळ्यात दोंडा आणि वेश्येला मणिहार. OLX वर फर्निचर बदलावी अशी माणसांची मने बदलू लागली. स्टेटस नावाचं प्रकरण प्रत्येकाच्या मनामनात अपडेट होऊ लागलं. मनाचा, बुद्धीचा सारा कॅल्क्युलेटर होऊन बसला. मला कुणाची गरज नाही, माझा कुणाशी संबंध नाही, मी एकटा राहू शकतो, ही खोटी मिजाज. यामुळेच आज न्यूक्लिअर फॅमिली वाढीस लागली आहे. माझी गाडी, माझी माडी, माझ्या बायकोची गोलगोल साडी, याच भोगामध्ये रुतलेल्या मरकटांना भावजीवन कधी कळणार? कृष्णासोबत योग गेला, मावळ्यांसोबत त्याग गेला आणि मागे उरलाय तो फक्त भोग. लाभाचे गाजर डोळ्यासमोर दिसल्याशिवाय इथं हरिनामाचा देखील गजर होत नाही. अहो, पण समाजासाठी जर स दिला तरच समाज घडतो आणि तो नाही दिला तर तिथे फक्त माज उरतो. स्वातंत्र्यानंतर कॉन्व्हेंट शाळांचे पेव फुटले, इंग्रजांनी देशाला सोडले, परंतु भाषेचे वर्चस्व आणि गुलामी अजूनही दिसून येत आहे. Give them our education and see within the period of 30 years they will forget themselves. त्यांना इंग्रजी शिक्षण द्या आणि पहा, 30 वर्षाच्या आत ते स्वतःची संस्कृती, परंपरा विसरतील. असा धूर्त डाव इंग्रज नेमका चांगलाच खेळले आणि हेच चित्र आज समाजामध्ये पाहायला मिळत आहे. माझ्या मुलाला मराठी लिहिता वाचता येत नाही हो, शुभंकरोती येत नाही, वदनी कवळ घेता येत नाही, ना राम रक्षा येते. आईच कौतुकाने हे सांगते, आईच बदलली आणि आई बदलली की कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा ऱ्हास हा होतोच. म्हणून आईने आईसारखंच दिसलं पाहिजे आणि आईसारखंच असलं पाहिजे. काळाची गरज आहे की प्रत्येक घरामध्ये जिजाऊ हवी आहे, तेव्हा शिवबाया महाराष्ट्राला मिळेल. जिजाबाई या चरित्र गंगेचा अर्थ देखील महान आहे. जी म्हणजे जिवंतपणा, ज्या म्हणजे जागृतपणा, बा म्हणजे बाणेदाय वृत्ती आणि ई म्हणजे ईश्वरी निष्ठा. आणि या गुणांमुळेच त्या शिवरायांमध्ये विजिगीषी वृत्ती निर्माण करू शकल्या. म्हणून शिवराय म्हणतात, मी म्हणता नाही नाही दरबारी गेलो आई, जो आत शिरोनी पाही शिर नमवू शकलो नाही. हे सिंहासन कोणाचे, हे वैभव तरी कोणाचे, अपहारी नृपसत्तेचे शिरलवे आहे माझे. देशाचा राजा नाही, देश